नमस्कार, विदर्भ समाचार में मैं नेहा आप सभी का स्वागत करती हूं। बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। आज विधानसभा में विधायक किशोर जोरगेवार ने गंभीर मुद्दा उठाया कि महाजेनको की वॉशरियों द्वारा कोल वॉशरी प्रक्रिया के बाद उत्पादित अच्छी गुणवत्ता वाले कोयला को जानबूझकर रिजेक्ट कोल बताकर खुले बाजार में बेचा जा रहा है। यह एक बड़ा भ्रष्टाचार है और सत्र में औचित्य के मुद्दे पर बोलते हुए उन्होंने इसकी जांच की मांग की है। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची गंभीर अशी गोष्ट आहे अध्यक्ष महाराज की या ठिकाणी महाजेनको असेल किंवा इतर उद्योग असतील ते कोळसा वॉश कोल घेण्याचं एक नावाखाली मोठं रॅकेट आहे। मी तुम्हाला जर आकडे सांगितले अध्यक्ष महाराज तर या सभागृहामध्ये सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल, त्या आकड्याकडे जाईल। हा जो वॉश कोल जो महाजेनको कोल घेतो आणि तो त्याच्यातला रिजेक्ट कोल असतो, साधारणतः 20% कोळसा हा रिजेक्ट कोल म्हणून दाखवला जातो आणि त्याचा जर आकडा किंमत काढली तर मागच्या वेळेस हा मोठा घोटाळा अध्यक्ष महाराज 13 लाख साधारणतः 2.75 लाख कोटी टन इतका रिजेक्ट कोल दाखवलेला आहे आणि हा कोळसा 600 रुपये टनाने दिला जाते। जो वॉशिंग करणार आहे त्यालाच हा विकला जाते आणि हा रिजेक्ट राहतच नाही। मुळात त्या कोळशामध्ये आलेला उत्तम दर्जाचा कोळसा हा पहिले काढला जाते, तो 20% कोळसा बाजूला केला जातो आणि तो 600 रुपये टनानी घेतला जाते आणि याची जर घोटाळ्याची जर किंमत काढली अध्यक्ष महाराज तर हा 13,000 कोटीपेक्षा अधिकचा मोठा घोटाळा या ठिकाणी आहे। म्हणजे एकीकडे तफावत बघा अध्यक्ष महाराज, त्यांना 600 रुपये टनानी दिलं जाते आणि जो महाजेनकोच्या प्लांट मध्ये आहे, पॉवर प्लांट मध्ये त्याचा 1500 रुपये रेट मिळतो, 900 रुपये रोडचा हाच मोठा फरक आहे। पाटील साहेब ज्येष्ठ सदस्य आहात, आपण जरा माझ्यासारख्या गरीबाच्या लेकराला जरा बोलू द्या। बोला मांडा, कन्क्लूड करा। तर या ठिकाणी हा तुमचा पाठिंबा आहे, तुमचा जयंत पाटील साहेबांचा कायम पाठिंबा होता, परंतु काही विघ्न संतोषी लोकांमुळे मला त्यांचा पाठिंबा पूर्ण मिळू शकला नाही। चला बोला। या ठिकाणी अध्यक्ष महाराज हे कोल वॉशरीची संकल्पना कोणाच्या सुपेक डोक्यातून आलेली माहित नाहीये, काही गरज नाहीये अध्यक्ष महाराज। या ठिकाणी जर कोल वॉशरी ओपन वॉश कोल करायचाच असेल तर या ठिकाणी महाजेनको जिथे पॉवर प्लांट आहे त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे, पाण्याची उपलब्धता आहे आणि एवढं न करता पॉवर प्लांटच्या बाहेर या कोल वॉशरीची निर्मिती केलेली आहे, केवळ आणि केवळ हा भ्रष्टाचार करण्याकरता दिलेली आहे। आणि ज्या उद्देशातून याची निर्मिती झाली अध्यक्ष महाराज तो उद्देश कुठेही कमी होताना दिसत नाही। वॉश कोल याकरता वापरला पाहिजे की ज्या माध्यमातून प्रदूषण कमी होईल। परंतु अध्यक्ष महाराज मी त्या जिल्ह्यातून येतो ज्या ठिकाणी 42% फॉरेस्ट कव्हरिंग आहे आणि एवढं असताना सुद्धा भारतातला 4थ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून होतो, केवळ आणि केवळ आम्ही थर्मल एनर्जी निर्माण करतो, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे। अध्यक्ष महाराज जरा घंटी वाजवू नका, थांबा ना जरा, तुम्ही विदर्भातले असं काय करता? या ठिकाणी मला एवढीच विनंती आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी असणार आहे की आपण सरकारला हे निर्देशित करावे का हा रिजेक्ट कोल वॉश कोलच्या माध्यमातून होणारा जो मोठा भ्रष्टाचार आहे तो बंद करावा आणि कोल वॉशरी आपल्या पॉवर प्लांटच्या परिसरामध्ये जर आवश्यक असेल तर त्या ठिकाणी निर्माण करावे, ही एवढी माझी या ठिकाणी विनंती असणार आहे। धन्यवाद। सन्माननीय सदस्य श्री कालिदास कोळंबकर। लॉयड्स मेटल एंड एनर्जी लिमिटेड सुरजागढ़ लौह अयस्क खदान ग्राम सुरजागढ़ तहसील एटापल्ली जिला गढ़चिरौली इस परियोजना के कारण खतरनाक रासायनिक जल और वायु प्रदूषण हो रहा है। इस संबंध में मानव वध और वन्यजीव अधिनियम के तहत आपराधिक मामला दर्ज किया जाए, ऐसी मांग गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, वन मंत्री गणेश नाइक, जिला कलेक्टर और पुलिस अधीक्षक से संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष राजेश बेले ने की है। मेसर्स लॉयड्स मेटल एंड एनर्जी सुरजागढ़ लौह खनिज प्रकल्प एटापल्ली जिल्हा गडचिरोली ह्या प्रकल्पाद्वारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात घातक होऊन राहिलेला आहे। याच्या बाबतीत आम्ही प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या संपूर्ण अधिकाऱ्यांशी तक्रारी दिल्या सुद्धा कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे आज आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरिता आलो की यांच्यावरती मनुष्यवादाच्या वन्यप्राणी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून यांच्यावरची निलंबनाची कारवाई करा आणि अशा प्रकारे जे प्रदूषण वाढून राहिलेले आहे आणि प्रकल्पधारकांचे पाठराखण करून राहिलेले आहे, आर्थिक लाभाच्या मोबदल्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ चंद्रपूरचे प्रादेशिक अधिकारी श्री तानाजी यादव
हे त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घेऊन राहिलेले आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केलेली आहे. आमच्या मागण्यावरती कारवाई नहीं झाली तो आम्ही भविष्यात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. घुघुस के गरीब लोगों को बिना किसी पूर्व सूचना के उनके घर जाकर पुलिस की मदद से महिलाओं को जबरन घेर कर पैसे वसूलने और उनकी संपत्ति जब्त करने की कार्यवाही कर भारी मानसिक और आर्थिक प्रताड़ना दी जा रही है. घुघुस ग्रामीण गैर कृषि सहकारी ऋण समिति लिमिटेड घुघुस पिछले 5 वर्षों से कोरोना काल में घुघुस के गरीब लोगों को ऋण के रूप में ऋण वितरित कर रही है और तब से ऋण वसूली में बड़े प्रतिशत की वृद्धि हुई है. इसमें कुछ लोगों के ऋण वसूली में देरी के कारण घुघुस में यह सूचना आग की तरह फैल गई है कि वे वसूली के लिए उन्हें धमकाकर पैसे और संपत्ति जब्त करने के लिए कार्यवाही कर रहे हैं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे के अमित बोरकर को जब इसकी जानकारी मिली तो उन्होंने संबंधित पुलिस विभाग से चर्चा कर जानकारी प्राप्त की. पता चला कि उक्त कार्यवाही संबंधित संगठन द्वारा किसी भी तरह से धन जब्ती का आवेदन न होने और आपसी सहमति से कानून को ताक पर रखकर उक्त मामले पर कार्यवाही में पुलिस संगठन का साथ दे रही है. यह पता चलते ही शिवसेना जिलाध्यक्ष के मार्गदर्शन में अमित बोरकर ने उक्त समस्या से पीड़ित महिलाओं को पुलिस विभाग के वरिष्ठ अधिकारियों के समक्ष चंद्रपुर पहुंचाया और कानूनी कार्यवाही के संबंध में उचित कार्यवाही न होने पर आगामी 7 दिनों में संगठन के खिलाफ बड़े पैमाने पर आंदोलन करने की चेतावनी दी. आमच्या घुघुस क्षेत्रामध्ये एक खूप मोठा फ्रॉड होत आहे. काही वर्षापूर्वी घुघुस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थामार्फत घुघुसच्या काही सामान्य नागरिकांना कर्ज देण्यात आले होते आणि मला असं वाटते की हे टीपा पाहू की त्या कर्जदार लोकांनी जवळजवळ सर्वच पैसे परतफेड करून त्यांनी रक्कम अदा केलेली आहे. परंतु तरीसुद्धा या संस्थेचे अध्यक्ष माननीय टिकेट साहेब आणि घुघुसचे काही पोलीस अधिकारी लोक या लोकांना खूप त्रास देऊन राहिले. कुठेतरी हे असंवैधानिक आहे. कुठलाही कोर्टाच्या नोटीससुद्धा एक फक्त एक कोरा कागद दाखवून जे त्यांच्या स्वतःच्या पसंतीचा कागद आहे हा कागद दाखवून लोकांची फसवणूक करत आहे. त्यांना सांगण्यात येत आहे की कोर्ट केस तुमचं झाली आहे आणि तुमचे घर जप्ती होणार आहे. आणि याच प्रकारे मागील 5 ते 6 दिवसापासून हे घुघुसचे संस्थापक या बँकेचे संस्थापक टिकले साहेब आणि घुघुसचे काही पोलीसवाले यांच्या घरोघरी जाऊन धमक्या देऊन राहिले. यांचे सामान बाहेर काढून फेकत आहे आणि यांना असं म्हणत आहे की कोर्टातर्फे आम्हाला आदेश आलेला आहे तुमचं आम्ही घर ताबा जप्त करू. हे पूर्णपणे फ्रॉड आहे. पूर्णपणे असंविधानिक पद्धतीनं हे सर्व प्रोसिजर होत आहे. आजच एका महिलेच्या घरी हे 4 ते 5 पोलीसवाले आणि हा अध्यक्ष जाऊन त्यांना मारहाण करायची धमकी दिली, सामान फेकायची धमकी दिली आणि सामान जप्तीची धमकी दिली. तर हे कुठेतरी या प्रकारे आज यांनी शारदा पोनालाजी यांच्या घरी जाऊन 5,000 रुपये जबरन वसुली केली आहे. आणि त्यांना माहिती आहे का पावत्याच्या बदली काय दिलं आहे बघा. एक कागद दिला आहे. या कागदामध्ये कुठेही नमूद नाही आहे. अशा प्रकारची कुठली रसीद राहत नाही. या अनपढ लोकांना यांनी जोर जबरदस्ती करून जबरदस्तीने असे या प्रकारे नाही का फॉर्म भरवून इथं यांना गुन्हेगार बनवतात आणि दाखवतात की तुम्ही आमच्याकडून लोन घेतली आहे. तसंच या लोकांनी जे पावत्या भरलेल्या आहे ते पावत्यासुद्धा माझ्याकडे आहे. ते पावत्या तुम्ही पाहणार तर तुम्हाला समजून येणार की कुठेतरी पूर्णपणे पैसे वसुली झालेली आहे. इतक्या पावत्या या पावत्या तुम्ही पहा 30 ते 40,000 रुपये यांनी लोन घेतला आहे आणि जवळजवळ 70 ते 80,000 रुपये ऑलरेडी पेड केले आहे. तुम्हाला मी या लोकांनी जवळजवळ दुप्पट रक्कम पेड केलेली आहे. याचा प्रूफ म्हणजे हे पावत्या तुम्ही बघा. एकाच व्यक्तीच्या नावाच्या पावत्या आहे आणि जवळजवळ 15 ते 20 पावत्या या लोकांनी भरलेल्या आहे. म्हणजे 30 ते 40,000 रुपये कर्ज घेतला आहे परंतु 60 ते 70,000 रुपये ऑलरेडी पेड केलं आहे. तरीसुद्धा हा संस्थापक हा टिपले साहेब जबरदस्ती यांच्याकडून पैसे वसुली करत आहे. आणि कुठेतरी या घुघुस पोलिसलासुद्धा लाज आली पाहिजे. कुठेतरी आदेश हा कोर्टाचा नाही, हा आदेश यांनी आपल्या बँकेचा बनवलेला आहे. तरीसुद्धा हे पोलीसवाले जोर जबरदस्ती यांच्या घरी येऊन राहिले. या पोलीस अधिकाऱ्यावर आणि या संस्थापकावर लवकर कारवाई झाली पाहिजे. शिवसेनातर्फे आणि सर्वसामान्य जनतेतर्फे आमची अशी मागणी आहे. धन्यवाद. खबरों में बस आज इतना ही. ताज़ा खबरों के लिए देखते रहिए विदर्भ समाचार. तब तक के लिए नमस्कार.